आंब्याचा सीझन चालू झाला की सगळ्यात पहिली रेसिपी म्हणजे माझी आंब्याचं आईस्क्रीम. मला दरवर्षीच नेहमी घरात केलेलं आईस्क्रीम खूप आवडतं आणि मी प्रत्येक वर्षी बनवते. आणि हे मँगो आईस्क्रीम खूप बनवून छान होतं आणि टेस्ट पण खूप छान होते. यासाठी मी इथं अर्धा लिटर वारणेचं दूध घेतलं आहे. पाणी जराही घातलेलं नाही. गॅसवर उकळत ठेवलं आणि त्यात एक 10चे एव्हरीडे म्हणून दुधाची पावडर मिळते, ती 2 पॅकेट मी यात मिक्स केले आहेत आणि 1 चमचाभर यामध्ये मी कस्टर्ड पावडर घातली. 8 चमचे साखर घातले आणि दूध उकळवायला ठेवलं. खूप काही उकळवायला पाहिजे असं नाही, 5 मिनिटं तुम्ही ठेवत राहिलात आणि नंतर गॅस बंद केलं तरी चालेल. त्यानंतर पूर्णपणे हे दूध थंड करायचं आणि फ्रीजरला ठेवून टाकायचं. 2 हापूस आंबे घ्यायचे, त्याचं पण पल्प काढून घ्यायचा आणि तो पण फ्रीजरला ठेवून द्यायचा. 7 ते 8 तासानंतर दोन्ही पण फ्रीजमधून बाहेर काढायचं, दोन्ही मिक्स करायचं आणि मिक्सरला लावून पुन्हा फ्रीजरला ठेवायचं. अगदी सुंदर सॉलिड आईस्क्रीम तयार होतं. नक्की तुम्ही पण ट्राय करा. यानंतरची रेसिपी मी दाखवतेच आईस्क्रीम बनवल्यानंतर. हे पहा, 5-6 तासानंतर मी फ्रीजमधून काढून घेतलं आणि हे दोन्ही मिक्स करून आता मी मिक्सर करणार. यामध्ये हे 1 वाटीभर क्रीम आहे, अर्थात मी दुधावरती साय घेतली आहे, तेही मी यात मिक्स करणार आणि मिक्सर फिरवणार आणि पुन्हा एकदा स्टेबल करायला 2-3 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार. किती क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. एक 2-3 तास जरी अजून सेट करून ठेवलं की मस्त सेट होऊन जाईल हे आईस्क्रीम.